बऱ्याच वेळा काय होतं, हॉस्पिटलमध्ये तपासायला येत असताना प्रेग्नेन्सी महिला ज्या असतात त्या बरोबर पुरुषांना म्हणजे नवऱ्यांना घेऊन कमी आलेल्या असतात आणि नातेवाईकांना घेऊन ह्या बऱ्याच महिला येत असतात. तर आम्ही तपासताना विचारतो की बरोबर कोण आले, तर सांगतात मैत्रीण आली किंवा ननंद आली, सासूबाई आली, असेच सांगतात. आणि बऱ्याच स्त्रियांना आम्ही विचारतो की तुमच्याबरोबर तुमचे मिस्टर का नाही आले, तर त्यांचं असं म्हणणं येतं की मिस्टर म्हणतात तुझं तुझा तू नाही का प्रेग्नेंट आहे. म्हणजे प्रेग्नेंट आहे म्हणजे काही काही पुरुषांना मला असं वाटते की असं वाटत असणार आहे की एक प्रेग्नेंट झाले म्हणजे काहीतरी त्यांना कोणता तरी एक आजारच झाला. मग ते तो आजार नसून ते एक नैसर्गिक प्रक्रिया आहे प्रेग्नेन्सी म्हणजे. मग ती पार पाडण्याची जबाबदारी ही पुरुषांना काही काही वाटत नाही. त्यांना असं वाटतं जाऊ द्या, आपली जबाबदारी घरातल्या स्त्रियांवरच ढकलून द्यायची आणि आपण निवांत राहायचं, आपण ह्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्व व्हायचं नाही, काही नाही, असं काही काही पुरुषांचं म्हणणं असतं. त्यामुळे ते पुरुष पुढे यायला नकार देतात. आणि जवळजवळ जे येतात ते काही जण असतात चांगले, पण जे येत म्हणजे बाकीचे जे स्त्रिया असतात त्या ननंदबाई असते, कोणी सासूबाई असते, त्या काही एवढ्या जास्त असे लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे. मग मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या बरोबर पुरुषांनी आलं पाहिजे आणि पुरुषांनी तेवढंच त्या स्त्रीची काळजी घेतली पाहिजे. मग तिला थोडंसं मानसिक धीर येईल, मानसिक आधार येईल. प्रेग्नेन्सीमध्ये पण तिला थोडंसं मानसिक समाधान, नंतर डिलिव्हरीच्या वेळेस पण आपली सगळ्यांनी काळजी घेतली ह्याचं त्यांना समाधान मिळेल, असं मला वाटतं.